नमस्ते. मॉम हेल्थ केअरवरून खोपोली ब्रांच इथून आपल्याकडे आज एक छानसा अनुभव आहे. तर पहिल्यांदा आपण दादाचं नाव ऐकूया. दादाचं नाव विचारूया. दादा नाव सांग. सोमनाथ बनसोडे, दादा कुठे राहतोस? चिंचवली. चिंचवलीला. खोपोली. खोपोली. ओके दादा, मला सांग, मॉम हेल्थ केअर मध्ये यायच्या आधी तुला काय काय त्रास होते? मला पेन, पाय दुखणे, मानेचा त्रास आणि कंबरचा त्रास. मानेचा त्रास, कमरेचा त्रास आणि पायदुखी, असे 3 त्रास तुला होते. ओके दादा, मी तुला विचारेन की हा तुझा त्रास होते हे कधीपासूनचे होते? मला 6 वर्षापासून हा त्रास. 6 वर्षापासून तुला हे सगळे त्रास होते. तर त्या त्रासासाठी काय ट्रीटमेंट वगैरे केलेलीस? ट्रीटमेंट केलेली. पनवेलला गेलो, हॉस्पिटलला खोपोलीमध्ये ट्रीटमेंट घेतली, उस्मानाबादला घेतली आणि कमी झाला नाही. मला तेवढंच दवा घ्यायचो, तात्पुरता राहायचा, परत सेम झालं. ट्रीटमेंट मध्ये काय ऍक्च्युअली तुला म्हणजे केलं होतं? उस्मानाबाद मध्ये तुला जावं लागलं होतं, म्हणजे काय टॅबलेट्स होते, काय काय ट्रीटमेंट? टॅबलेट्स होत्या आणि एक्सरे काढलेले, त्याच्यामध्ये गॅप होता, मानेला गॅप आणि कमरेला गॅप, म्हणजे 2 गॅप होते. मानेमध्ये गॅप होता आणि कमरेमध्ये गॅप होता. मला तुला असं विचारेन मी तुला की मानेत गॅप होता म्हणून तुला काय त्रास व्हायचा, काय फेस करावं लागायचं त्याच्यामुळे? मला मान दुखायचं, पूर्ण शरीर दुखायचं, मानेपासून पायापर्यंत पूर्ण शरीर दुखायचं. पूर्ण म्हणजे पूर्णच दुखायचं. आणि कमरेत गॅप असल्यामुळे काय त्रास व्हायचा? कंबर पूर्ण दुखायची. मला असं खाली असं वाकलं तर असं उठायला नाही व्हायचं. असं उठायला नाही व्हायचं. काम करायला त्रास व्हायचा. म्हणजे वजन वगैरे उचलायला? वजन तर उचलतच नव्हतं असं वजन. थोडं सगळं तुला त्रास होता. आणि आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन तुला आता किती दिवस झाले किंवा किती महिने झाले? मला आता 8 महिने. 8 महिने झाले. या 8 महिन्यामध्ये आपल्या थेरपी मध्ये तुला किती फरक आला? मला 75% फरक आहे. 75% बाकी आहे. 25% बाकी आहे. पण ते 25% पण काय राहिलेत? कारण तो मानाचा गॅप आणि कमरेचा गॅप आणि आपल्याला थोडस जॉबमुळे थोडस यायला रेग्युलर आपल्याला आराम नाही ना. ओके. आराम नसल्यामुळे थोडस ते पेनिंग तुझं राहिलेलं. बरोबर. मला मी तुला असं विचारीन की तुला इथे तर थेरपी भेटतच होती, बरोबर आहे, ह्याच्यातनं तुझं बरं पण होत होतं, पण तू का असा निर्णय घेतलास की मॉम मॅट तुझ्या घरी असली पाहिजे? मॉम मॅट मला तर गरजच आहे मॉम मॅटची, पण घरच्यांसाठी पण मी विचार केला, बोललो मुलांसाठी, फॅमिलीसाठी मॅटचा उपयोग होईल पुढे चालून. त्यांना त्रास नाहीये पण होऊ नये म्हणून मी ती मॉम मॅट घरी घेतली. दादा, इकडे थेरपी घेण्यामध्ये आणि घरी भरपूर थेरपी मध्ये घेण्यामध्ये काय अंतर आहे, काय सांगशील? घरी जास्त भेटते आपल्याला, इथे 10 मिनिटं भेटतात, 10 ते 15 मिनिटं. पण घरी मॉम मॅट आपल्याला जशी पाहिजे तेवढा वेळ पाहिजे तेवढी आपण घरी घेऊ शकतो. मला एक सांग की तुझ्या घरी तू मॉम मॅट इन्स्टॉल केलेली, बरोबर आहे, घरात तुझी आरोग्याची देवता तुझ्या घरात आहेच. तुझ्या मुलांमध्ये काय फरक तुला जाणवलाय का मॉम मॅटची थेरपी घेतल्यानंतर? आधी काय त्यांचा त्रास होता आणि आता मॉम मॅटची थेरपी घेतल्यानंतर काय फरक आहे त्यांच्यामध्ये? मुलं जेवायला म्हणजे हे मागतच नव्हते. जेवण करा बोललं तर भूक नाही असं बोलायचं. मॉम मॅट वरती रोज थेरपी घेतात, ते स्वतः चालू करतात, थेरपी घेतात, झोपतात त्याच्यावरती, बसतात पण त्याच्यावरती अभ्यास करताना. आणि त्यांना आता भूक त्यांना छान लागते, म्हणजे जेवतात. जेवण करा बोलायची पण गरज नाही. काय एज आहे तरी साधारण तुझ्या मुलांचं? एक 10 वर्षाचा आहे आणि एक 6 वर्षाचा. 10 वर्षाचा आणि 6 वर्षाचा. कंटिन्यू मॉम मॅटची थेरपी त्यांची चालवली? कंटिन्यू चालू. ते काय बोलतात आपल्या थेरपी बद्दल, म्हणजे काय त्यांचं रिएक्शन काय आहे? ते बोलतात चांगले पप्पा बोलतात, कुठून आणली मॅट? चांगले. आणि तुझी वाईफ दादा, तिला तर विचारायला काय माहितीच नव्हती. ती पण काम करते ना घरातलं सगळं, तर ते नंतर झोपते, बोलते रोज झोपते, ती बोलते बरं आहे, तुम्ही आणलं ते चांगलं केलं. आणलं ते चांगलं काम केलं. ओके दादा, आणि तुला मी असं विचारीन की आपल्याकडे जी नवीन पिढी आहे, आता सध्याचे टीनेजर्स आहेत, बरोबर आहे, टीनेजर्सचा कुठेतरी ह्या गोष्टीवर विश्वास असा नाहीये की थेरपी घेतली पाहिजे, काहीतरी चांगलं शरीरासाठी केलं पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे त्या तरुण पिढीने पण थेरपीला घ्यायला पाहिजे, कारण आजार आहे असं म्हणून नाही, आजार नसेल तरी पण घ्यायला पाहिजे, कारण जेणेकरून पुढे आजार होणार नाही. आता आपल्याला हे महत्व कळायला लागलंय, बरोबर आहे, की पुढे आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे आपल्या शरीरासाठी, बरोबर आहे की नाही दादा? आणि तुला मी विचारेन, आपली थेरपी तू 8 महिन्यापासून घेतोयस, मग आपल्या थेरपी बद्दल तू काय बोलशील? कशी आहे आपली थेरपी? मी सांगतो, 8 महिने मी थेरपीला येतो, कारण मला थेरपीचं माहिती नव्हतं,
पण आमच्या सोसायटीमध्ये पॉम्पलेट आली होती, पेपर आले त्यासाठी. मी ती पेपर बघितला, मला तिथं पार्किंग मध्ये दिसला मला पडलेला. ते घेऊन बघितलं मी वाचून, बोला ह्याच्यामध्ये जे आहे तो मला त्रास आहे. त्याच्यात मी बघितलं वाचल्यानंतर, जेवढा त्याच्यात मला दिसत होता तेवढा मला त्रास होता. म्हणजे मला इथे जायलाच पाहिजे, हे जायलाच पाहिजे, मला बघायलाच पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी विचार केला, बोल बघूया कुठे आहे. मी नाव घेतली इकडे. तेव्हापासून मी थेरपीला इथं भानवडला आलो, म्हणजे क्लबमध्ये इथं. तेव्हापासून मी जेव्हा थेरपीला आल्यापासून 8 महिने झाले दवाखान्यात गेलेलो नाही किंवा कुठलीही दवा घेतलेली नाही. एकही औषध न घेतोस. N4 N5च्या मशीन आणि मॉमॅट याच्यावरती मला गोळी खायची पण गरज पडली नाही थेरपी घेतल्यापासून. मॉमबॅट आणि बिलकुल आपली मॉमबॅटची थेरपी विदाउट दव्याचं मला शरीराला आराम वाटतो, पूर्ण आराम वाटतो. आणि आधी किती गोळ्या खायचास? आधी मला पनवेलला मी गोळ्या घेतलेल्या, कपुलीमध्ये गोळ्या घेतल्या, परत तिकडे मी औरंगाबादला उस्मानाबादला गोळ्या घेतलेल्या. तिथे पण गोळ्या खाऊन मला एकदम असा कंटाळा. आता एकही गोळी तुझ्या शरीरासाठी चालू नाही, एक पण गोळी मी डॉक्टर गेलोच नाही. आणि दादा तुझे बोलता की कमरेत गॅप असल्यामुळे तुला वजन उचलायला कंपनीमध्ये त्रास व्हायचा, बरोबर आहे? मग ते आता तेवढं काय वाटत नाही मला. काम करायला जाम त्रास व्हायचा, तसं माझं काम थोडस हार्ड पण आहे ना. पहिलं त्रास व्हायचा काम करायला, आता म्हणजे काम करतोय मी. आता काम करतोय, आता काय त्रास तसा पहिल्यासारखा काय त्रास कमी आहे, पूर्णपणे कमी आहे, बरोबर आहे दादा? अजून तुला एक शेवटचा प्रश्न मी असा विचारीन दादा, आपली जी थेरपी आहे, बरोबर आहे, नवीन लोक आपल्याकडे येत आहे, हा, तुझ्या माध्यमातून जे तुला आता बघताय त्यांना तू काय सांगशील? आपली थेरपी काय आहे, कशी घेतली पाहिजे? मला हे सांगेन मी, तुम्ही मला आजार नसेल तर पण थेरपीला या. आणि जसं मला बरं वाटतंय किंवा मानाचा गॅप आहे, कमरेचा गॅप आहे, न गोळ्या खाता विदाउट गोळ्याचं मी येतो. 8 महिने थेरपी घेतोय, मला काही त्रास नाहीये. तुम्ही पण पुढे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी थेरपीला येणं गरजेचं. आणि ज्यांनी आपल्यासाठी थेरपी चालू केली, बरोबर आहे, आपल्या कंपनीचे सीईओ ललित सर, कंपनी सीईओ ज्यांनी मॅट बनवली, आपले ललित सर, आपले समता मॅडम, आपले सूरज सर, यांच्याबद्दल तू काय बोलशील? त्यांच्याबद्दल तर काय मी बोलायचं की माझ्याकडे काही शब्दच नाही माझ्याकडे बोलायला. एवढं त्यांच्यासाठी म्हणजे मला 8 महिन्याची गोळी खावी नाही लागली, त्यांच्यामुळे. विदाउट गोळीचं मी आता माझं आरोग्य बरं झालंय, विदाउट गोळी म्हणजे त्यांच्यामुळे. सूरज सर, समता मॅडम, थँक्यू सो मच. त्यांचे मी आभार मानतो. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि असाच विश्वास ठेवून तू पुढे सुद्धा आपल्या थेरपीमध्ये रोज येशील आणि रेग्युलर थेरपी घेशील. आणि थँक्यू सो मच. छानसा अनुभव ऐकून मला खूप छान वाटलं. नोगा बेस्ट ओनली वन. थँक्यू सो मच. मॉमबॅट लय भारी. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. मशीन लय भारी, मॉमबॅट लय भारी, नवीन आलेला लेग मसाजर लय भारी, आणि लय भारी. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि तुमचे सगळे इंडियन लोकांचे आभार मानेन. तुम्ही आमची एवढी सेवा केली, तुमच्यामुळे आम्ही हे सगळे आरोग्यासाठी बरे झालं विदाउट गोळीचं. कारण डॉक्टरकडे जाऊन गोळी खाऊन पण बरं होत नाही, ते तुम्ही आम्हाला इथे बरं केलं. तुमचे मी सर्वांचे आभार मानेन सगळे. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. थँक्यू दादा, थँक्यू.